बेळगावमध्ये कसं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं वातावरणच नाही आहे. जेव्हा आम्ही लायब्ररीत वगैरे जातो पुस्तकं मागायला, ते स्वतः सांगतात की ही फील्ड खूप टफ आहे, पुस्तकं घेऊ नका. पण आपल्यासमोर एखादं इन्स्पिरेशन असेल आणि कुटुंबाची साथ असेल तर तो प्रवास सोपा होतो. कारण 5-6 वर्ष ह्या कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये येऊन PSI पद मिळणं ही माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट नाही आहे. पण जेव्हा आजूबाजूच्या लोकांचा आनंद वगैरे आपण बघतो तर ह्या पदाचा म्हणजे काय म्हणतात महत्त्व किती आहे याची जाणीव होते. माझी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. आम्ही मार्केट यार्ड इथे असतो. सो माझ्या आई वडिलांचाच फक्त नसून माझी भाऊ भावंड, काका काकू, आजोबाजी हे कायमचं स्वप्न होतं. आणि लग्नानंतर सुद्धा मला मुंबईमध्ये दिलेलं आहे ते कुटुंब पण कायम सपोर्टिव्ह आहे. आणि माझ्या भावाच्या ह्याच्यामध्ये मी म्हणेन की खूप मोठा वाटा आहे. कारण कधी कधी काय होतं की फायनान्शियल सपोर्ट आपण असं वाटतं की फॅमिलीवरती बर्डन होऊ नये, पण माझा भाऊ कायम पाठीशी उभा आहे. असं त्याचं पण खूप महत्त्वाचं योगदान आहे. म्हणजे बघा, बेळगावमध्ये कसं वातावरण आहे, आपण मराठी शाळेत वाढलो की कन्नड शिकायचं नाही किंवा फक्त लिहिण्या वाचण्यापुरता शिका, इथेच आपलं चुकतं. आणि आपण काय म्हणतो की आपल्याला महाराष्ट्रात जायचं आहे, पण ते कितपत सत्य आहे हे पण आपण ओळखलं पाहिजे. मग ती भाषेचा द्वेष न करता जर प्रेमाने भाषा शिकली ना, तर कन्नड 10 वर्षात न शिकण्या इतकी टफ भाषा नाही आहे. सो ते आपण अंगीकारलं पाहिजे. मराठी बाणा असू देत, पण कन्नड शिकलं पाहिजे जर आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे तर, कारण आपण कर्नाटकात राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपण म्हणजे अर्ध्या तासाचं 2 तास कधी होतात कळत नाही. म्हणजे माझं आजपर्यंत फेसबुक नव्हतं किंवा आपण म्हणतो ना इंस्टाग्राम वगैरे, मी कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती नव्हते. त्याच्यामुळे कसं जो वाया वेळ जातोय ना तो सत्कारणी लागावा एवढंच मी त्यांना सांगते.